नमस्कार मित्रांनो, तुम्हाला टायटल लक्षात आलंच असेल. हाऊ टू गेट 100% इन MHT-CET 2025 हे आहे आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल. मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या CETमध्ये 100% मिळवायचेत. महाराष्ट्रातील तमाम जेवढे इंजिनिअरिंग ॲस्पायरंट आहेत, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असे सर्व विद्यार्थी हा व्हिडिओ पाहणार आहेत मित्रांनो. सो तुम्ही सुद्धा विसरू नका, प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमधली काळजीपूर्वक तुम्हाला त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे मित्रांनो. 100% येणाऱ्या CETमध्ये कसे मिळवायचे, पुढील काही स्टेप्स तुम्ही फॉलो करून नक्कीच हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर कामाला लागला तात्काळ, तर तुम्हाला येणाऱ्या MHT-CET 2025मध्ये 100% मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. तर चला आपण आपल्या कंटेंटकडे जाऊया. मित्रहो, 100% घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात अगोदर आपण जातोय आपल्या CETच्या पॅटर्नकडे. आपली जी MHT-CET आहे मित्रांनो, MHT-CET जी इंजिनिअरिंगसाठी, फार्मसीसाठी, ॲग्रिकल्चरसाठी होणार आहे. अगोदर त्याची तारीख लक्षात घ्या. 9 एप्रिलला 9 एप्रिलला PCBची CET आहे मित्रांनो. PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवाल्यांची CET आहे. आणि 19 एप्रिलला सुरू होते ती म्हणजेच PCMची CET. सो हे जे आहे ते आहे फार्मसी, ॲग्रिकल्चर या कोर्सेससाठीची CET, आणि ही जी आहे ती इंजिनिअरिंगसाठीची CET आहे. सो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एक 10 दिवसाचा कालावधी जास्त मिळणार आहे, कारण ह्या दोन्हीमध्ये जवळपास 10 डेजचा गॅप आहे. त्यामुळं जे विद्यार्थी PCMची CET देणार आहेत त्यांना 10 दिवस जास्त मिळणार आहेत. जर आपण असा विचार केला तर सगळ्यात अगोदर येतो नंबर ऑफ डेज रिमेन बिहाइंड. किती दिवस तुमच्याकडे राहिलेत हा प्रश्न अगोदर तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की माझ्याकडे आता माझ्या परीक्षेसाठी किती दिवस राहिलेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही PCMची CET देणार आहात, इंजिनिअरिंग CET देणार आहे, तुम्हाला महाराष्ट्रातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळवायचा आहे, तर तुमच्याकडे मार्च, एप्रिल, आता हा फेब्रुवारी तर सोडून द्या कारण आज 26 तारीख आहे, 2 दिवस तुमचे फेब्रुवारीचे येतील सपोज, प्लस मार्चचे तुम्हाला 31 दिवस येतील, आणि एप्रिलचे तुमच्याकडे साधारणतः 18 दिवस आहेत मित्रांनो. सो तुमच्याकडे किती दिवस येतात फॉर PCM, तर 51 डेज तुमच्याकडे आहेत जे PCMची CET देणारे विद्यार्थी आहेत ते. आणि PCBची CET देणार असाल तर तुमच्याकडे राहिलेल्या दिवसांची संख्या काउंट करू शकता तुम्ही. 2 + 31 + 8, परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत धरायला आपण 8 एप्रिलपर्यंतचा हा ड्युरेशन पकडतोय. सो हे किती दिवस होतात तर 41 दिवस होत आहेत. सो नीट लक्षात घ्या, तुमच्याकडे राहिलेले दिवस तुम्ही कॅल्क्युलेट करणं हे सगळ्यात पहिलं काम आहे तुमचं. मग आपण ते दिवस कॅल्क्युलेट केलेले आहेत. किती दिवस येत आहेत तर PCMसाठी 51 दिवस येत आहेत आणि PCBच्या विद्यार्थ्यांसाठी 40-41 दिवस येत आहेत. आता हे झालं नंबर ऑफ डेज. त्यानंतर मी जातोय की किती मार्क्स आल्यानंतर आपल्याला 100% येतील मित्रांनो. तर मागचं जे 24-23चं ॲव्हरेज आहे, साधारणतः सगळ्यात महत्त्वाचा विषय मी इथं बघतोय तो म्हणजेच मार्क्स. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 100, आता ही असते आपली CET किती मार्क्सचे, 200 मार्क्स. PCM CET किती मार्क्सचे आहे, 200 मार्क्सचे आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर फिजिक्सचे 50 क्वेश्चन आहेत, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन आहेत, मॅथचे 50 क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चनचा पॅटर्न नीट लक्षात घ्या, 150 क्वेश्चन्स आहेत, 150 क्वेश्चन्स, आणि 200 मार्क्सची CET आहे. तसंच PCBची CET जी आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. क्वेश्चनची संख्या फिजिक्स 50, केमिस्ट्री 50 आणि बायोलॉजी मात्र 100, 200 क्वेश्चन्स असतात. आणि नंबर ऑफ मार्क्स किती आहेत तर इथं सुद्धा 200 मार्क्सची CET आहे. सो मार्किंग स्कीम आपण लक्षात घेतली. मग आता प्रश्न येतो की आपल्याला किती मार्क्स पाहिजेत म्हणजे आपल्याला नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळेल.
फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कट ऑफ पाहिला 2024चा तर COEP VJTI सारखे जे कॉलेजेस आहेत, COEP असेल किंवा VJTI कॉलेज असेल तर या कॉलेजचा जो पर्सेंटाईल कट ऑफ आहे जनरली सगळीकडं 99.99 आहे मित्रांनो. 99.99 इट मीन्स आपण असं कन्सिडर करू शकतो खूप मोठा फरक आहे, पण 100च्या जवळ असणारा तो नंबर आहे. म्हणजे आपल्याला 100% घ्यावंच लागेल तर आपण नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळवू शकतो, अन्यथा आपलं ॲडमिशन या कॉलेजला होणार नाही. आता हे झालं पर्सेंटाईल वाईज. मार्क्स किती लागतात तर साधारणतः 23-24चा सर्वे काय सांगतो, 23 and 24 तुम्हाला 180, इट्स माय मिस्टेक, 180 प्लस मार्क्स घ्यावे लागतील. किती? 200 पैकी 180 प्लस मार्क्स तुम्हाला घ्यावेच लागतील तर तुम्हाला हा स्कोर अचीव करता येईल मित्रांनो. किंवा याला जर तुम्हाला बायपास पाहिजे असेल तर 160 ते 170 अशी तुमची रेंज पाहिजे आउट ऑफ 200, तर तुमचा स्कोअर नियर बाय असेल 99 पॉइंट समथिंग. म्हणजे 99% तुम्हाला येऊ शकतं जर तुमचा स्कोअर असेल किती, 160 किंवा 170च्या मध्ये 165 मार्क आहेत, 168 मार्क आहेत, 170 मार्क आहेत तर 99% येऊ शकतं. पण 99.99 पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला 180 प्लसच मार्क्स यायला पाहिजेत. मग आता आपण जाऊया मार्किंगच्या स्कोअर कार्डकडे की आपल्याला मार्क्स हे कसे मिळवता येतील. मित्रहो, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फिजिक्स तुम्हाला क्वेश्चन्स आहेत 50 आणि त्याला मार्क्स सुद्धा किती अलॉट केलेत, मार्क्स किती अलॉट केलेत, 50. केमिस्ट्रीचा पेपर आहे 50 क्वेश्चन आहेत, मार्क्स सुद्धा किती आहेत, 50. मॅथचा पेपर आहे, क्वेश्चन किती आहेत, 50 आणि इंटू 2 करावं लागेल, मार्क्स किती आहेत, 100. सो ही आहे आपली 200 मार्क्सची PCM CET. कोणती CET आहे, PCM CET. आता जाऊया आपण या मार्किंग स्कीमकडे. आता दोन्ही पेपरचं बघण्यापेक्षा एकावरती फोकस करतोय मी. सपोज आपला सब्जेक्ट आहे मित्रांनो केमिस्ट्री. मग आपल्याला 200 ऑफ 200 तर मार्क्स येणार नाहीत, काहीतरी सिली मिस्टेक असतील, त्या मोमेंटला आपली काहीतरी चूक होणार आहे. मॅथचे काही मार्क्स जाणार आहेत, फिजिक्सचे काही मार्क्स जाणार आहेत, केमिस्ट्रीचे देखील काही मार्क्स जाणार आहेत, म्हणजे काही क्वेश्चन्स आपले चुकीचे होणार आहेत. मग आता या सगळ्यामधून आपल्याला 180 किंवा 160 प्लसचं जे टार्गेट आहे मार्किंगचं ते कसं गाठायचं, तर इथून पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अजिबात स्किप करू नका, कारण याच पुढच्या 5 मिनिटामध्ये तुमच्या सक्सेसचं सिक्रेट आहे मित्रांनो. पहा, कुठलाही क्वेश्चन पेपर जो असतो, मी अगोदर सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती फोकस करेन, क्वेश्चन पेपर डिझाईन. मित्र हो, या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही की क्वेश्चन पेपर डिझाईन कसा होतो, अगोदर हे नीट समजून घ्या. कुठलाही क्वेश्चन पेपर आहे, सपोज आपला केमिस्ट्रीचा पेपर आहे मित्रांनो, तर हा जो 50 क्वेश्चनचा केमिस्ट्रीचा पेपर आहे मित्रांनो, तो पेपर डिझाईन कसा होतो, तर त्याचे 3 सेक्शन्स आहेत. 3 सेक्शन्स कोणते, एक सेक्शन असणार आहे इझी सेक्शन, दुसरा सेक्शन असणार आहे मीडियम सेक्शन आणि तिसरा सेक्शन असणार आहे टफ किंवा हार्ड क्वेश्चन्स जिथे विचारले जातात. टफ किंवा हार्ड क्वेश्चन जिथे विचारले जातात तो सेक्शन. या 3 सेक्शनमध्ये मित्रांनो तिन्ही पेपर असतात. फिजिक्सचा पेपर किंवा केमिस्ट्रीचा पेपर किंवा मॅथचा पेपर किंवा बायोलॉजीचा पेपर या पद्धतीने डिझाईन होतं मित्रांनो एक्झामिनर्सकडून. आता इझी कितीला विचारलं जातं, मीडियम कितीला विचारलं जातं आणि टफ कितीला विचारलं जातं, तर जे 100 आपण पर्सेंटेज वाईज विचार केला तर इझी मीडियम असतं 40%, मीडियमचा पेपर असतो 40% आणि टफ जो सेक्शन असतो मित्रांनो तो कमी असतो, म्हणजेच हार्ड पेपर आपला तो असतो 20%च. आता या हिशोबाने जर केमिस्ट्रीचा विचार केला तर 100ला 40% म्हणजे 50ला आपल्याला किती क्वेश्चन्स येणार आहेत, 20 क्वेश्चन्स. कसे असतील मित्रांनो, तर इझी असतील, इझी क्वेश्चन्स किती असतील, 20. मीडियम क्वेश्चन्स किती असतील,
20 क्वेश्चन्स असतील मित्रांनो आणि हार्ड किंवा टफ क्वेश्चन्स किती असतील मित्रांनो 10 क्वेश्चन्स असतील. आता याच्याकडे बारकाईनं लक्ष द्या, मी जे काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. इझी क्वेश्चन्स किती आहेत 20. मीडियम क्वेश्चन्स किती आहेत मित्रांनो 20 क्वेश्चन्स आहेत आणि हार्ड किंवा टफ क्वेश्चन्स किती आहेत मित्रांनो 10 क्वेश्चन्स आहेत. मग तुम्ही नीट ऑब्झर्व जर केलं तर लक्षात येईल टफ जे क्वेश्चन असतात, हार्ड जे क्वेश्चन असतात, अवघड कठीण प्रश्न जे असतात ते कमी आहेत मित्रांनो. मग आता चिंता करायची काय गोष्ट आहे, कारण तुम्हाला जो काही मॅजिक फिगर गाठायचा, आता मॅजिक फिगर काय आहे पहा. तुम्हाला फिजिक्सला तुम्हाला सपोज 45 मार्क्स येत आहेत, केमिस्ट्रीला तुम्हाला 45 मार्क्स येत आहेत आणि मॅथला तुम्हाला 90 मार्क येत आहेत. तर तुमचा स्कोअर किती होतो पहा 180 स्कोअर येत आहे. याच्यात एखाद दुसरा प्रश्न जर जास्त तुमचा करेक्ट आला, केमिस्ट्रीचे 46 आले किंवा फिजिक्सचे 46 आले किंवा मॅथचे 91 आले तरीसुद्धा इथं +3 मार्क्स येतात, म्हणजे 183चा स्कोअर तुम्ही सहज गाठू शकता. प्रत्येक पेपर आउट ऑफ नाही सोडवायचा मित्रांनो. मग आता याच्यामध्ये जे कट झालेले मार्क्स आहेत, कोणते मार्क्स आपल्याला आले नाहीत, तर इथं 4 क्वेश्चनची गफलत आहे आपली. इथं 4 क्वेश्चनची गफलत आहे 4 मार्क्सची आणि इथं आपण किती आहेत समजा 9 क्वेश्चन्स आपण इथं घालवतोय. सपोज 9 क्वेश्चन्स आहेत इथं. तर आता तुम्ही विचार करा की हा जो निगेटिव्ह पार्ट आहे आपला, हे क्वेश्चन जाणारच आहेत. मग ते कुठले जाऊ शकतात, कुठले जाऊ शकतात, तर हा जो पोर्शन आहे हार्ड किंवा टफ, त्या 20% मधले क्वेश्चन जाऊ शकतात. तर काळजी करायची गरज आहे का, बिलकुल नाही. तरी सुद्धा आपल्याला 183 + 185 + 190 मार्क्स येऊ शकतात. मग हा सेक्शन नेमका काय ते पण मी सांगतो. आता इझी, मीडियम, टफ हे झालं क्वेश्चन पेपर डिझाईन. एक्झामिनर या पद्धतीने पेपर सेट करतो. फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगत होतो. आता केमिस्ट्रीसाठी बघा, केमिस्ट्रीमध्ये इझी क्वेश्चन्स कसे असतात मित्रांनो, इझी क्वेश्चन्स कसे असतात, जे काही 40% इझीचा पेपर असणार आहे ते क्वेश्चन्स कसे असतात, फॅक्ट बेस्ड असतात किंवा नॉलेज बेस्ड असतात. म्हणजे काय, आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे आणि ते हाय असं विचारणार, अमुक अमुक पॉलिमर आहे त्याचा मोनोमर सांगा. फॅक्ट बेस्ड पुस्तकात आहे, पाठ करा, सांगा. 40% क्वेश्चन्स असे येणार आहेत, म्हणजे 20 क्वेश्चन्स आपल्याला असे विचारले जाणार आहेत केमिस्ट्रीमध्ये जे फॅक्ट बेस्ड आहेत, नॉलेज बेस्ड आहेत. FCC मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतात, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट काय, हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं युनिट काय. फॅक्ट बेस्ड, नॉलेज बेस्ड पुस्तकात आहे, तुम्हाला फक्त वाचायचं आहे, पाठ करायचं आहे. म्हणजे आहे तसा क्वेश्चन आहे, इन्फॉर्मेटिव्ह, थोडक्यात इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स आहेत इथं. मग तुम्हाला एवढं तर करावं लागेल. सगळ्यात अगोदर टेक्स्टबुक 11वी असो 12वी असो, लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड टेक्स्टबुक थिअरी कन्सेप्ट्स क्लिअर करून घ्यावे लागतील. दुसरा आहे मीडियम. आता मीडियमचा जो 40%चा सेक्शन आहे मित्रांनो, तो कसा असतो तर अंडरस्टँडिंग वरती असतो. जे पण काही नॉलेज आहे मित्रांनो, बुकमध्ये दिलेलं नॉलेज आहे त्याच्यावर तुम्हाला जे पण काही शिकवलं गेलं आहे. फॉर एक्झाम्पल काही नेम रिॲक्शन आहेत आपल्याकडं, जनरल रिॲक्शन आहेत, जसं की इथं असते सपोज ROH, when it reacts with SOCl2 then what does it form, product and byproduct, let me know the product and byproduct. आता हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये आम्ही खूप वेळा शिकवलेलं आहे. सो तुम्हाला माहिती पाहिजे थायोनिल क्लोराईड सोबत रिॲक्ट केल्यानंतर मेन जो प्रॉडक्ट आहे तो अल्किल क्लोराईड मिळतो आणि अल्किल क्लोराईड मिळाल्यानंतर बाय प्रोडक्ट हा SO2 आणि HCl मिळतो. हे दोन्ही गॅसेस असतात, ते निघून जातात आणि तुम्हाला ह्या जनरल रिॲक्शनवरून मग कुठलंही एक्झाम्पल विचारू द्या. मेथिल अल्कोहोल वापरला तर मेथिल क्लोराईड मिळेल, इथिल अल्कोहोल वापरला तर इथिल क्लोराईड मिळेल. थोडक्यात काय, आपण जे पुस्तकात शिकलोय, आपल्याला जी कन्सेप्ट शिकवली गेली ती समजली आहे का, त्याच्या आधारावरती हे क्वेश्चन्स असतात, ज्याला आपण काय म्हणतो अंडरस्टँडिंग लेवलचे क्वेश्चन्स. मग मला सांगा, हे जे 40% आहेत केमिस्ट्रीसाठी 20 क्वेश्चन्स येणार आहेत, 20 पैकी 18 क्वेश्चन येणार नाहीत का तुमचे? येणार आहेत, कारण तुम्ही तेवढा अभ्यास मागच्या 1 वर्षापासून करतायत. तुमचे येणार नाही तर कोणाचे येणार आहेत?
नक्कीच तुमचे हे क्वेश्चन्स येऊ शकतात. 20 पैकी 17-18 क्वेश्चन्स मित्रांनो 100% येतात. हे तर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असतात. पाठांतर चांगलं असेल तर ते 20 पैकी 20 येतात. म्हणजे ते 20 झाले, हे 18 झाले. किती क्वेश्चन झाले बघा, 38 क्वेश्चन तुमचे इथंच करेक्ट येतात. राहिला आपला तिसरा सेक्शन, ज्याला आपण टफ किंवा हार्ड सेक्शन म्हणतो. आता याच्यामध्ये मात्र जे 20% सेक्शन आहे, म्हणजे आपल्याला केमिस्ट्रीला 10% 10 क्वेश्चन्स याच्यात टफ असणार आहेत. आता हे पण टफ कसे आहेत तर CETचा पॅटर्न सांगतो. फॉर एक्झाम्पल फिजिकल केमिस्ट्री, कुठला एक फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युल्यावर आधारित न्यूमेरिकल विचारतात आणि त्या न्यूमेरिकलच्या व्हॅल्यूज ठेवायच्यात. एका दुसरं युनिट कन्व्हर्जन असतं ते करायचं आणि उत्तर काढायचं, ज्याला आपण काय म्हणतो स्किल किंवा ॲप्लिकेशन बेस्ड. तुम्हाला जे सब्जेक्टमध्ये शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं पण आहे, पण आता परीक्षेत नवीन पद्धतीचा न्यूमेरिकल, नवीन पद्धतीची रिॲक्शन, नवीन एक्झाम्पल तयार करून तुम्हाला ते असे 10 प्रश्न देतात. 20% म्हणजेच 50 पैकी 10 क्वेश्चन्स विचारणार आहेत. मी सांगतो, ज्यांचा अभ्यास खूप चांगला झाला आहे ना, ज्यांनी बोर्डाला पण पेपर खूप छान लिहिला ना, मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, ज्यांना बोर्डाला 65+ मार्क्स मिळणार आहेत त्यांना CETला सुद्धा 70 पैकी 65 बोर्डात मिळतात. म्हणजे CETला सुद्धा त्यांना 50 पैकी 50 मार्क्स मिळणार. सो हे स्किल बेस्ड, ॲप्लिकेशन बेस्ड जे शिकलात ते तुम्हाला ऑन दी स्पॉट वापरता आलं पाहिजे. थोडंसं फिरवाफिरवी त्याच्यामध्ये नक्कीच निश्चितपणे केलेलं असतं किंवा विचार करायला लावणारे हे प्रश्न असतात. या 10 पैकी तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन येऊ शकतात मित्रांनो. एखाद्या विद्यार्थ्याचा नसेल अभ्यास झाला, 10 पैकी 5 तर येतील. मग मला सांगा, हे 38 आणि इथले 5 किती होतात 43, तरी सुद्धा तुमचा स्कोर 43+ होत आहे. मग केमिस्ट्रीचा रोल संपला नाही. इथे थोडक्यात काय, मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची, हा एक सेक्शन आहे जो 20% क्वेश्चन्स विचारतोय तुमच्या सब्जेक्टमध्ये. फिजिक्स असो, मॅथ असो, बायोलॉजी असो, केमिस्ट्री असो, त्या 20%च्या सेक्शनसाठी निराश होऊ नका, कॉन्फिडन्स जाऊ देऊ नका. तुम्हाला 200 पैकी 200 नाहीत घ्यायचे मित्रांनो, तुम्हाला 180+ मार्क्स घ्यायचे. 99.99 पर्सेंटाईल करायला, 100 पर्सेंटाईल घेण्यासाठी तुम्हाला 180+ मार्क्स पाहिजेत. आणि त्याच्यासाठी हे जे स्कोअर कार्ड आहे, 1 मिनिट, चलो, हे जे स्कोअर कार्ड आहे 180+. आता हे 180+ मी पुन्हा एकदा सांगतो, फिजिक्समध्ये साधारणतः तुम्हाला 45 क्वेश्चन्स बरोबर आणायचे आहेत, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 45 क्वेश्चन्स बरोबर आणायचे आहेत, मॅथमध्ये तुम्हाला 90 क्वेश्चन्स बरोबर आणायचे आहेत. आणि याच्यामध्ये एखाद दुसरा आणखी जर वाढत असेल तर हा स्कोअर 180+ होणार नाही का मित्रांनो. आउट ऑफ मार्क्स नाहीत घ्यायचे आपल्याला, सहज 90% मार्क्स घेऊन तुम्हाला नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणजे आहे क्लिअर. आता तुमचं टायटल क्लिअर झालं की एवढे मार्क्स पाहिजेत. आता जाऊया आपण स्ट्रॅटेजीकडे. कशा पद्धतीने आपण समजा केमिस्ट्रीला 45 क्वेश्चन बरोबर आणू शकतो मित्रांनो. आपण जाऊया आपल्या सिलेबसकडे. आपला जो MHT CET सिलेबस आहे मित्रांनो, तो नीट ऑब्झर्व करा. आपल्याला सिलेबस 12th स्टँडर्डला 80% वेटेज आहे. किती पर्सेंट CETचं? 80%. म्हणजे आपल्याला 40 क्वेश्चन्स 12वीच्या पेपरमधून, 12वीच्या सिलेबसमधून येणार आहेत. आणि 11साठी फक्त 20%च सिलेबस आहे किंवा 20%च वेटेज आहे. ते पण 9च चॅप्टर येणार आहेत, त्याच्यातून 10 क्वेश्चन्स ते विचारणार आहेत. असे 50 क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. मग जास्त वेटेज कशाला आहे हो? 12वीच्या सिलेबसला. मग अगोदर 12वीचे 16 चॅप्टर तुम्हाला केमिस्ट्रीचे वाचायला लागतील. आता आपण जाऊयात की हे कसं करायचं. तर तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो, हाऊ टू स्टडी केमिस्ट्री फॉर CET टू गेट 100%. 100%. केमिस्ट्री कशी वाचायची, केमिस्ट्रीची तयारी आता 40-50 दिवस कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. लेवल 1, मी याच्यामध्ये स्टुडंटला लेवल्समध्ये कॅटेगराईज करतो मित्रांनो. लेवल 1 मध्ये काय करतोय आपण, लेवल 1 मध्ये तुम्हाला करायचं आहे थिअरी प्लस कन्सेप्ट. लक्षात ठेवा, आपलं जे टेक्स्ट बुक आहे 12वीचं असो 11वीचं असो,
जे 25 चॅप्टर्स एकूण सीईटीला येणार आहेत त्याच्यामध्ये 12वीचे 16 आणि 11वीचे 9 चॅप्टर्स आहेत. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर काय करायचं लक्षात घ्या, थिअरी. कारण आपण पाठीमागच पाहिलंय की इन्फॉर्मेशन बेस्ड, नॉलेज बेस्ड 40% आपला पेपर असणार आहे. म्हणजेच 50 पैकी नाही म्हणलं तर 20-22 प्रश्न नॉलेज बेस्ड आहेत. सो प्रत्येक लाईन टू लाईन, प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक थिअरीमधला प्रत्येक पॉईंट तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. एकदा हे झालं की तुम्ही लेवल 2 मध्ये एंट्री करता मित्रांनो. लेवल 2 मध्ये काय करायचं आहे तर एक्सरसाइज क्वेश्चन्स प्लस इनटेक्स क्वेश्चन्स. मग त्यामध्ये यूज युअर ब्रेन पॉवर आला, कॅन यू रिकॉल आला, ट्राय दिस आला, इंटरनेट माय फ्रेंड आला. सगळ्या गोष्टीमधले सगळे पॉइंटर्स 11वी आणि 12वीच्या टेक्स्टबुकमधून करायचे तुम्हाला. थिअरी झाली, कन्सेप्ट झाले, एक्सरसाइज क्वेश्चन झाले, इंटेक्स क्वेश्चन झाले. कारण याच्यावरून ॲज इट इज मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ॲज इट इज इंटेक्स क्वेश्चनमधून, यूज युअर ब्रेन पॉवरमधून क्वेश्चन सीईटीला येत आहेत. एक्सरसाइजमधले क्वेश्चन ॲज इट इज येत आहेत, व्हॅल्यूसुद्धा बदलत नाहीत. त्याच्यामुळे लेवल 2 मध्ये तुम्हाला हे करायचं आहे. लेवल 3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे तर प्रत्येक कन्सेप्ट आहेत, ईच कन्सेप्ट, प्रत्येक कन्सेप्ट आहे त्याला 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत तुम्हाला. फॉर एक्झाम्पल सॉलिड स्टेट टॉपिक आहे, 10 कन्सेप्ट आहे टोटल. डेन्सिटी आहे, पॅकिंग आहे, डिफेक्ट्स आहेत, सेमीकंडक्टर्स आहेत, मॅग्नेटिक आहे. सो हे जे कन्सेप्ट आहेत प्रत्येक कन्सेप्टवरचे 5 वेगवेगळ्या पद्धतीचे एमसीक्यूज सोडवायचे. डेन्सिटी बेस 5 क्वेश्चन सोडवा, वेगवेगळ्या व्हॅल्यू बेस, वेगवेगळे जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्या बेस सोडवा, पॅकिंग विषयी काही क्वेश्चन सोडवा, डिफेक्ट विषयी 5 वेगवेगळे क्वेश्चन सोडवा. सो प्रत्येक कन्सेप्टला 5 एमसीक्यूज कुठल्याही एका स्टँडर्ड बुकमधून तुम्हाला सोडवायचे आहेत. कारण आपली सीईटीची परीक्षा मग एमसीक्यू गरजेचे आहेत. 10 कन्सेप्ट असतील तर किती क्वेश्चन सोडवणार कमेंट बॉक्समध्ये सांगा. 50. येते लक्षात. लेवल 3 तुमची कंप्लीट झाली मित्रांनो. लेवल 4 मध्ये काय करायचं आहे तर डेली मॉक टेस्ट द्यायच्यात, डेली मॉक टेस्ट द्यायच्यात, डेली 50 दिवस. नाही म्हणलं तर तुमच्या 40+ टेस्ट झाल्या पाहिजे कमीत कमी. इथून पुढं केमिस्ट्रीच्या, आता मी आमच्या ऑफलाईन सेंटरमध्ये धाराशिव येते मित्रांनो, माझ्या विद्यार्थ्यांच्या 40 टेस्ट घेणार आहे. 40 टेस्ट, 40 डेज 40 टेस्ट. सो सकाळी किंवा संध्याकाळी तुमचं शेड्यूल, तुमच्या ऑफलाईनचं काही असू द्या, पण डेली तुम्हाला ऑफलाईन सेंटरला जायचं आहे. तुमच्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डेली मॉक टेस्ट द्यायची आहे. आणि नीट लक्षात घ्या, मॉक टेस्ट द्यायचे. मॉक टेस्ट म्हणजे 1 टॉपिक, 2 टॉपिक, 10 टॉपिक, 15 टॉपिक असलं नव्हे, पूर्ण सिलेबसची. आपले केमिस्ट्रीला 25 चॅप्टर्स आहेत. सो 25 चॅप्टरची टेस्ट द्यायची तुम्हाला. तुम्ही म्हणसाल सर हे कसं काय, आता बोर्डासाठी तर तुम्ही पूर्ण सिलेबस वाचलेलाच आहे ना, त्यामुळं मॉक टेस्ट द्यायची आहे. मॉक टेस्ट दिलं की तुम्हाला टेन्शन येईल, बर्डन येईल. 50 पैकी 20 प्रश्न येतील, 25 येतील, 37 येतील, 38 येतील, 40 येतील. आता हे झालं टेस्ट देऊन घरी जाणं. एकदा टेस्ट देऊन गेलात की ह्या टेस्टमधले जे रॉंग क्वेश्चन्स आहेत, रॉंग क्वेश्चन्स त्यांना डोळे फाडून बघायचे मित्रांनो. बघायचं हा प्रश्न का चुकलाय, तो प्रश्न चुकला म्हणजे तो कन्सेप्ट तुमचा